त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता हे तुम्ही त्या मुलाखतीमध्ये कबूल करायला पाहिजे होतं. मुलाखत घेताना किंवा मुलाखत घेणारच असा होता की त्याला फक्त तुम्हाला मोठं कसे तुम्ही आहात हे दाखवण्याचा प्रयत्न त्याला करणं गरजेचं होतं. परंतु तुमची भूमिका ही सत्यतेची असली पाहिजे ती तुम्ही हे म्हणायला पाहिजे होतं. काही चुका हे माझ्याकडून झाल्यात हे मान्य केलं असतं तर महाराष्ट्रातली जनता काही अंशी का होईना तुम्हाला म्हणले असते की ह्यांनी कमीत कमी मान्य केलेलं आहे. परंतु तेच तुमचं गद्दार, तेच तुमचं टोमणे, तेच तुमचे वाक्य, हे जे काही नेहमी नेहमी रिपिटेशन होतंय यामुळं असलेली प्रतिमा सुद्धा संपवण्याचं काम तुमच्या मुलाखत घेणाऱ्यांनी केलेली आहे एवढं मात्र निश्चित आहे. ते म्हणतात की कौरव नीती अवलंबली जाते विरोधकांकडनं. मी अभिमन्यू आहे मात्र शूर आहे. मी चक्रव्यूहात जरी अडकलो तरी मी शूर योद्ध्यासारखा लढतो. तुम्ही भर कौरव आणि ते 5 पांडव हे सत्याचाच नाही, स्वतःला अभिमन्यू म्हणून घेतायत. बलिदानच द्यायचं आहे का? त्याला भाग कोणी पाडलंय? तुम्हाला जर बलिदान द्यायचं, तुम्हाला जर शहीद व्हायचं तर त्याला कोणी रोखू शकत नाही. कौरवाची उपमा कुणाला देतात? म्हणजे 40 वर्ष तुमच्या बरोबर असणारे सगळे कौरव होते का? ज्यांनी रक्ताचं पाणी केलं हे सगळे कौरव होते का? मग जे शिवसेना प्रमुख हे माझं कवच कुंडल आहेत असे म्हणायचे ते तुम्हाला आज कौरव वाटायला लागलेत का? नेमकं ठरवा ना एकदा. 40 वर्ष ज्यांच्या बरोबर आपण काढली ते एका दिवसामध्ये तुमच्यासाठी कौरव झाले कसे? तुमच्या विरोधात गेलं तर त्याला तुम्ही कौरव म्हणता. तुम्ही कधीतरी ही भूमिका समजून घ्या ना की नाही होय माझं चुकलंय. परंतु जर तुम्हाला चूक मान्यच करायची नसेल, झोपी गेलेल्या जागा करता येतं पण झोपीचं सोंग घेऊन जर कोणी जर डोळे मिटत असेल तर त्याला जागा करणं अशक्य आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 1999लाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं होतं. तुमच्याकडे काही माहिती होती का? कारण तुम्ही मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करताय. त्या काळातही तसं झालं होतं. 95ची जी आमची सत्ता आली होती ती सत्ता त्या टायमाला प्रमोद महाजन असतील, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांचं जे काही एकमेकाबद्दलचं नातं होतं ते 95ची सत्ता ही चालली. परंतु 99ची सत्ता येत असताना आपल्या हाती येते, आपल्या जवळ येते, परंतु आता मुख्यमंत्री कोण या फक्त आणि फक्त वादामुळं आलेली सत्ता. जे कमी पडत होते ते आमदार, अनेक आमदार त्यांना जॉईन झाले होते.